महाराष्ट्र आणि भारताच्या विविध भागांमध्ये भाऊबीज सणाला प्रचंड सांस्कृतिक महत्त्व आहे. रक्षाबंधनाच्या वेळी व्यक्त केलेल्या भावनाप्रमाणेच हा सण भाऊ आणि बहिणींमधील बंध वाढवतो. भाऊबीजेच्या दिवशी बहीण त्याच्या भावासाठी प्रार्थना करते. त्याच्या कल्याणासाठी आणि समृद्धीसाठी परमेश्वराकडे आशीर्वाद मागतात. पूजेचे तबक घेऊन भावाला ओवाळणे, त्याच्या कपाळावर टिळा लावणे हे बहिणीचं प्रेम आणि भावाकडून होणारे तिचे संरक्षण याचे प्रतीक आहे. या बदल्यात भाऊ त्याच्या बहिणींना भेटवस्तू देऊन त्यांचा स्नेह आणि त्याच्या बहिणीची रक्षण करण्याची वचनबद्धता व्यक्त करत असतो. नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण होत हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्ण नरकासुराला हरवल्यानंतर आपली बहीण सुभद्राशी भेटण्यासाठी गेले आणि सुभद्राने त्यांचे मिठाई आणि फुलांनी स्वागत केले आणि त्यांना ओवाळणी देखील केली आणि त्या दिवसापासून भाऊबीज हा सण साजरा होऊ लागला. या दिवशी आपली यमराज हे आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला जाते आणि त्या दिवशी यमुनाने आपल्या भावाचे मिठाई आणि फुलांनी स्वागत केले आणि त्यांची ओवाळणी केली आणि त्या दिवसाचे स्मरण म्हणून याला यमद्वितीया असे नाव मिळाले. तर कार्तिक शुक्ल द्वितीया हा दिवस यमद्वितीया म्हणून देखील प्रसिद्ध आहे आणि यालाच भाऊबीज असे म्हणतात. याविषयी एक पौराणिक कथा आहे. एक दिवस यमाने आपल्या दूतांना आज्ञा केली, ज्याला आजवर कोणी शिवी दिली नाही अशा माणसाला घेऊन या. यमाचे दूत अशा माणसाचा शोध करीत निघाले. एका बहिणीला ही बातमी कळाली. तिच्या भावाला आजपर्यंत कोणी शिवी दिली नव्हती हे तिला माहीत होतं. आता आपल्या भावाचे रक्षण केले पाहिजे म्हणून त्याला शिव्या देत ती रस्त्याने फिरू लागली व त्याच्या घरी गेली. हिला बहुतेक वेड लागले आहे असे माहेरच्या माणसांना वाटले. मग तिने खरा प्रकार सांगितला. सर्वांना आनंद झाला. आपले प्राण बहिणीने वाचवले म्हणून भावाने बहिणीला ओवाळणी घातली. तो दिवस होता कार्तिक शुद्ध द्वितीया, म्हणून या दिवसाला यमद्वितीया किंवा भाऊबीज असे म्हणतात. भावा बहिणीने एकमेकांची आठवण ठेवावी, विचारपूस करावी, एकमेकांवर प्रेम करावे यासाठी हा सण बहिणीकडे जावे, तिला वस्त्र अलंकार द्यावेत आणि तिच्या घरी भोजन करावे. सख्खी बहीण नसली तरी एखाद्या मानलेल्या बहिणीकडे जेवावे. बहिणीला भाऊ नसेल तर तिने चंद्राला ओवाळे. या दिवशी यमुने स्नान करणे पुण्यकारक मानले जाते. त्यानिमित्त यात्राही भरते. या दिवशी यमुनेबरोबर यमाचीही पूजा करतात. असा हा भाऊ बहिणीचा प्रेमाचा सण आहे भाऊबीज. आजच्या ज्ञान युगात मुहूर्ताला तसे काही महत्त्व राहिले नाही. मात्र काही लोकांची श्रद्धा असते, त्यामुळे असे श्रद्धाळू लोकांसाठी काही खास मुहूर्त आपण येथे जाणून घेऊ. भाऊबीजेचा पहिला मुहूर्त यानुसार 14 नोव्हेंबरला 2:36 सुरू होईल आणि 15 नोव्हेंबरला हा मुहूर्त दुपारी 1:10 सुरू होऊन 3:22 समाप्त होईल. अशा प्रकारे या मुहूर्त काळामध्ये आपण भाऊबीज साजरी करू शकतो. तसेच धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, भाऊबीज या तीनही तिथीला यमदेवाचे पूजन केले जाते, यमदीपदान केले जाते. पण वर्षभरात इतर कोणत्याही दिवशी यमराजाचे पूजन किंवा दीपदान होत नाही. त्यामुळे धनत्रयोदशीला जे यमदीपदान करायचे होते आपल्याला, ज्यांनी काही केले नसेल काही कारणास्तव, तर ते यमद्वितीया म्हणजे काल भाऊबीजेच्या दिवशी हे यमदीपदान करू शकतात. यामुळे आपल्या कुटुंबाचे अपकालीन मृत्यू, अपमृत्यू यापासून संरक्षण होत असते. तर या दिवशी आपण कोणत्या सेवा करायच्या आहे, तर या दिवशी आपल्याला हनुमत बिसा एक वेळेस वाचायचे आहे. त्याचबरोबर ज्यांना आर्थिक अडचण असेल किंवा कर्जबाजारीपणा असेल तर त्यासाठी आपल्याला दशाक्षर लक्ष्मी साधना करायची आहे. ही साधना आपल्याला भाऊबीजेपासून सलग 21 दिवस करायची आहे. जर मध्ये मासिक पाळीची अडचण वगैरे आली तर तेवढे दिवस सोडून मग पुढे आपल्याला कंटिन्यू करायची आहे. ओम नमा कमलवासिने स्वाहा या मंत्राची आपल्याला रोज 1 माळ जप करायचा आहे. असे आपल्याला सलग 21 दिवस करायचे आहे. खूप चांगले अनुभव आहे ह्याचे, तर आवर्जून करा तुम्ही ही सेवा. आणि जर तुम्हाला आता नसेल जमलं व्हिडिओ बघायला किंवा तुम्ही उशिरा पाहिला तर तुम्ही जेव्हा बघाल तेव्हापासून सुरू केली ही सेवा तरी देखील चालेल. पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प घ्यायचा आहे आणि मग दुसऱ्या दिवसापासून आपल्याला दिवसभरामध्ये ज्या वेळेस शक्य होईल जसे जमेल
तसे आपल्याला रोज एक माळ 21 दिवस सलग करायची आहे. आणि याचे उद्यापन म्हणजे अगदी सोप्या पद्धतीने शेवटच्या दिवशी आरती करून आपण काही गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे. बस इतकंच आहे. खूप सोप्या पद्धतीने याचं उद्यापन आहे. तर तुम्ही हे सहजपणे करू शकता. तर चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबवूया. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. आणि मी दिलेली माहिती कशी वाटली, आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा छान छान नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.